पहलगाम में हुए भीषण आतंकी हमले के बाद देश भर में इसके विरोध में प्रदर्शन जारी है। इस हमले में 27 लोगों को धर्म के नाम पर अपनी जान गंवानी पड़ी। हमले के खिलाफ अहिल्यानगर में सकल हिंदू समुदाय की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। पहलगाम हमले में 26 लोगों की मौत हुई है। इनमें से एक नेपाली नागरिक है, वहीं 20 से ज्यादा लोग घायल है। हमला 22 अप्रैल को उस वक्त किया गया जब बैसरन घाटी में बड़ी तादाद में पर्यटक मौजूद थे। मृतकों में देश के अलग अलग राज्यों के पर्यटकों का समावेश है। इस हमले के विरोध में पूरे राज्य में प्रदर्शन जारी है। वहीं अहिल्यानगर में भी सकल हिंदू समुदाय की ओर से पाकिस्तान के खिलाफ तीव्र विरोध प्रदर्शन किया गया। आंदोलनकारियों ने पाकिस्तान के विरोध में जमकर नारेबाजी करते हुए पाकिस्तान के झंडे को आग लगा दी। आंदोलन के दौरान कानून की स्थिति बिगड़ने पर आंदोलनकारियों और पुलिस के बीच झड़प हो गई। 2 दिवसापूर्वी झालेल्या पहलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ आज शेवगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे। रोज या गोष्टीचा वाटतो, अजूनही झोपलेला हिंदू जागा होत नाही। त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे। मग इतकं जर शंडपणा जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल त्याचा काही उपयोग नाही। आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना, आता हे दरवेळेचं रोज रोजचं मरण पास करून एकदाच काय तो फैसला करून एक तर ते राहते नाही तर आपण राहू, एवढंच आमचं धोरण। आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की गेल्या 2 दिवसापासून आम्हाला असं जाणवतंय की गाझापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता, पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत नाहीयेत। ही मोठी शोकांतिका आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा। पर्यटकांवरती जो हल्ला झालेला आहे दहशतवादी, त्या हल्ल्याचा सर्वप्रथम शेवगाव शहर व सकल हिंदू समाज शेवगाव शहर व तालुक्याच्या मी जाहीर निषेध करतो। ज्या हिंदू पर्यटकांना जाणून म्हणून त्यांचं नाव, त्यांचं ओळखपत्र व ते हिंदूच आहेत का याची खात्री करून जे मारण्यात आलं त्याचा हिंदू समाजाच्या वतीने मी निषेध करतो। आणि दहशतवाद्यांनी जे धर्म विचारून फक्त हिंदूंना टार्गेट करून मारलं ते मोदी साहेबांना मी एक विनंती करतो, आपल्या पण भारतीय लष्कराला धर्म सांगूनच पाकिस्तानातले किडे ठेचण्यात यावे आणि भारतामध्ये जे सेक्युलर किडे यांनी आता भाईचारा सोडून द्या आणि पुढे धर्माशी एकनिष्ठ व्हा आणि संपूर्ण आर्थिक बहिष्कार 100% आर्थिक बहिष्कार करा। आता हिंदूंना हिंदूंची एकजूट दाखवायची खूप मोठी गरज आहे। आज बॉर्डर झाले, पश्चिम बंगालमध्ये झाले, आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही, आपल्या आया बहिणींपर्यंत यायला वेळ लागणार नाही हेच सांगतो आणि सर्व हिंदू समाजाला एकजूट व्हायची विनंती करतो।